शरीराची साधना खूप पॉवरफुल साधना आहेत. खरं म्हणजे या चारही साधना आहेत ना, सद्गुरूंच्याच आहेत. पण सद्गुरूंच्या वेळेला एक वेगळी परिस्थिती होती. काय परिस्थिती होती? तेव्हा सोशल मीडिया नव्हतं. सद्गुरू एकीकडे बोललेलं दुसरीकडे ऐकू येत नव्हतं. ते तिकडल्या लोकांपुरती असायचं. एका शाखेत जायचे, शाखेपुरतीच जायचं. आपले कुडपकर काहीतरी ते रेकॉर्डिंग नंतर करायचे. पण ते सुरुवातीला सद्गुरू शाखेत जायचे. मला माहिती आहे की नाही मला माहिती नाही. सुरुवातीला 4 दिवस त्यांच्या 4 शाखा असायच्या. गोरेगाव असू दे, ठाणा असं काय काय असायची शाखा. आणि सद्गुरू सगळ्या शाखेमध्ये जाऊन निरनिराळ्या विषयावर बोलायचे. कुठे सच्चिदानंद स्वरूप गोरेगावला चालले, गिरगावला चालू असेल, कुठे मनावर चालले असेल, असे बोलायचे. पण त्याचा ॲडव्हान्टेज दुसऱ्यांना मिळत नव्हता, अंदेज ती कॅसेट ऐकली तर. आज काय झालंय, आपण जे काही बोलतो, आता बघा इथे 900,000 लोक आहेत, फॅमिलीज आहेत, सगळे ऐकतायत. म्हणजे काय झालं माहिती आहे, तो ॲडव्हान्टेज सद्गुरूंना नव्हता, कळलं ना. त्यामुळे सद्गुरू फक्त प्रवचनामध्ये म्हणजे मोठ्या महोत्सवामध्ये जे बोलायचे तेच फक्त लोक ऐकायचे ना. त्यामुळे सद्गुरूंनी ही जे साधना सांगितल्या हे लोकांना माहीतच नव्हत्या. पण सद्गुरू प्रत्येक महोत्सवामध्ये त्या साधना बोलत नव्हत्या ना, बोलायला चान्सच नव्हता ना त्यांना. आता कसं प्रत्येक कोर्समध्ये, प्रत्येक ह्याच्यामध्ये, सत्संगामध्ये आपण या गोष्टी करून घेतोय, त्यामुळे लोकांना माहीत झालेलं आहे. सद्गुरूंनी ही भलगची साधना सद्गुरूंचीच आहे. मला माहीत नसेल तर मी सांगतो, आणि जे ऐकतात त्या सगळ्यांना सांगतो. आपल्याकडे उमेश पांगम तुम्हाला ओळखता ना. उमेश पांगम एकदा प्लेनमध्ये सद्गुरूंबरोबर बसले होते. सद्गुरू सिनियर सिटीजन म्हणून त्यांना पुढे नेलं होतं, पहिल्यांदाच बसवलं होतं. तर त्यांनी उमेशला सांगितलं, आज तू बसल्या ना जवळ, मी तुला दिव्य साधना देणार आहे. दिव्य साधना शब्द वापरला, लक्षात ठेवायचं. तर मला दिव्य साधना तो खुश झाला. त्याला वाटलं आता उफराट मन करायला लावणार वगैरे. सांगितलं आता 250 लोक आतमध्ये येणार, 250 ते 300 काय असेल तेवढे. प्रत्येकाकडे बघून म्हणायचं, देवाचं भलं कर, देवाचं कल्याण कर, असं तू प्रत्येकाकडे बघून म्हणायचं. बसला, तुला बरोबर आहे, सद्गुरू आज्ञाप्रमाण म्हणून तो बसला आणि प्रत्येकाकडे असं आल्या येत होते ना एक त्या प्रत्येकाला म्हणून देवायांचं भलं कर, देवायांचं कल्याण कर असं म्हणत. तर ते म्हणता म्हणता त्याला इतकं बरं वाटलं की 300 वेळा त्यांनी म्हटलं हे बोललं ना. सद्गुरूंनी काही काही प्रवचनात पण सांगितलं की नुसतं तुम्ही भलं कर म्हणा दुसऱ्यांचं, बघा काय होतं ते. मनाला शांती नाही हो, अस्वस्थ मन होतं, सगळं होतं. आम्हाला काहीतरी सांगा. अगदी सोपा उपाय मी म्हटलं सांगू का, सोपा उपाय सांगू का म्हणून सांगा. म्हटलं केला पाहिजे, करणार म्हणा. जो दिसेल ना याचं देवा भलं कर एवढं म्हणा, बस. आणि काहीच करायचं नाही. कोणी दिसला समोर ना, देवा याचं भलं कर, बस. पण हे सोपं नाही, हे सोपं नाही. वाटतं तेवढं सोपं नाही. आता वामनराव बसलेत ना, हो हो आम्ही करणार. वामनराव गेले की विसरले, असं होता का म्हणे. आता ह्याच्यासाठी तुम्हाला किती पैसे खर्च आहे हो, देवा याचं भलं कर हे म्हणाला किती पैसे, पैसा खर्च नाही. म्हणून मी नेहमी सांगतो, हे पै तुम्हाला जे करायला शिकवितात त्याला पैसा खर्च नाही. बरं कष्ट काय आहेत, कष्ट काय नाही. बरं तुमचा अमूल्य वेळ खर्च होणार आहे का, नाही बाबा. एक तास ध्यान करून बसा, 1 तास गेला फुकट, असं आहे का, नाही. अहो याने तुमचं जे ध्यान लागेल ना, ते जो ध्यानाला बसतात ना त्यांचंही लागणार नाही, तुम्हाला लागतच नाही. ते ध्यानाला बसतात ना, प्रामाणिकपणे सांगा, जे ध्यानाला बसतात त्यांचं खरं ध्यान होतं का, खरं सांगा. उलट त्यावेळेला नको ते विचार येतात. ध्यानाला बसा, डोळे मिटा, नको ते विचार नेमके त्याच वेळेला येतात, एरवी येणार नाही. पण मी सांगतो ते करा, ध्यान लागतं की नाही बघा, ध्यान लागतं की नाही बघा. दिसलं ना, हे दिसलं ना, देवा याचं भलं कर, देवा यांचं भलं कर, देवा यांचं भलं कर, मनात म्हणायचं, मोठ्याने नाही, मनात देवाचं भलं कर, देवाचं भलं कर, देवाचं भलं कर. हा जपच झाला, हा जपच झाला. पण जप करायचा नाही, भाव धरायचा.
भाव धरा रे आपुलासा देव करा रे. भाव तसा देव म्हणजे काय? ॲक्शन तशी रिॲक्शन. तुम्हाला सांगतो, तुम्ही जर असं म्हटलंत ना, ह्याचं भलं होऊ दे, ह्याचं भलं होऊ दे, ह्याचं भलं होऊ दे, तुम्ही जाल ना तिकडे तुमची व्यवस्था होईल. तुम्ही जिकडे जाल ना तिकडे तुम्हाला कोण ना कोणतरी मदत करील. कशी मदत करील तुम्हालाच कळणार नाही. कुठे जा तुम्ही, तुम्हाला मदत कशी मिळेल हे तुम्हालाच कळणार नाही. कारण का तुम्ही एकदा तुमच्या ठिकाणी तो भाव धरलात की प्रत्येकाचं भलं होऊ दे, प्रत्येकाचं भलं होऊ दे. मग तुम्ही अमेरिकेत गेला तरी म्हणायचं, चीनमध्ये गेला तरी म्हणायचं, आणि रशियात गेला तरी म्हणायचं. ते रशियातले कुठे गेले ते? हां, तो तिकडे रशियात गेला तरी म्हणायचं, कुठेही गेलं तरी म्हणायचं. जो दिसेल देवा याचं भलं कर. मग तो कुठल्याही धर्माचा असू दे, जातीचा असू दे, पंथाचा असू दे, देवा याचं भलं कर, देवा याचं भलं कर. म्हणजे भावपूर्वक म्हटलं पाहिजे, नुसतं जप करायचं नाही. म्हणून रामदास स्वामींनी म्हटलं आहे, महावाक्याचा बोध सांगितलेला, जप नाही सांगितला. कळलं की नाही? महावाक्याचा बोध भला, त्याचा जप नाही सांगितला. म्हणून हे माझं वाक्य महावाक्य आहे, देवाचं भलं कर. याच्या वाटी भाव पाहिजे, की मनापासून वाटलं पाहिजे. भाव म्हणजे काय? मनापासून तुम्हाला वाटलं पाहिजे याचं भलं झालं पाहिजे. मग तुम्ही म्हणा वाटलं नाही तर काय करायचं? म्हणत राहा. भाव येईल तेव्हा येईल, म्हणत राहा. कळलं की नाही? भाव येईल तेव्हा येईल, तो येईल आपोआप. तो जातो कुठे? म्हणता 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 तो येईल. मग तुम्ही म्हणाला तर सुरुवात करा, देवा याचं भलं कर. आणि ध्यान लागतं की नाही बघा. तर हे सद्गुरूंनी सांगितलेलंच आहे. तर ह्याला मी एक सिस्टमॅटिक प्रमाणे, कारण माझं मॅनेजमेंटचं नॉलेज असल्यामुळे मी स्ट्रक्चर्ड पद्धतीने सगळ्या गोष्टी करतो. मग त्याला मी एक हे दिले, शिस्त दिली की कसं म्हणायचं. मग देवा यांचं भलं कर, देवा यांचं कल्याण कर, देवा यांचा संसार सुखाचा कर, देवा यांची भरभराट होऊ दे. आता ही 4 वाक्य का म्हणायची असतात? मग कोणीतरी मला आता आरोप करेल, सद्गुरू देवाचं भलं कर एवढंच म्हटलं होतं ना. आपल्याकडचे लोक भयंकर ज्ञानी आहेत ना. हे असं का म्हणायचं असतं? कुठलाही मुलगा सांगेल, शेमडा पोरगा पण, तू जेवढं म्हणशील तेवढं तुझ्या आतून ती भावना वाढत जाते. रिइन्फोर्समेंट त्याला म्हणतात. म्हणजे एकदा नुसतं देवाचं भलं कर म्हटल्यानंतर जी भावना निर्माण होणं कठीण असतं, त्याच्यासाठी हे रिइन्फोर्स करणं, देवाचं भलं कर, देवाचं कल्याण कर, देवाचा संसार सुखाचा होऊ दे, देवाची भरभराट होते. आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहिजेत. आपला संसार सुखाचा होणं हे प्रत्येकाला पाहिजे. आपली भरभराट होणं सगळ्यांना पाहिजे ना. मग हे तू सगळ्यांकडे बघून म्हण, म्हणजे हे तुमच्याकडे आपोआप येईल. आता हे मी स्ट्रक्चर्ड पद्धतीने केलं. मग मी 3दा म्हणायला लावलं. 3दा म्हटल्याने आणखीन आपल्या मनामध्ये ती रिपिटेशन होत जाते, बरोबर ना. त्यामुळे सद्गुरूंनी शरीर साधना पण प्रत्येकाला, जे आमच्या घरी यायचे ज्यांना प्रॉब्लेम असायचा त्या सगळ्यांना ही शरीर साधना सांगायची सद्गुरू. फक्त सद्गुरूंनी प्रवचना महोत्सवामध्ये काय सांगायचा प्रश्न येत नव्हता, समजलं ना. पण सद्गुरू आमच्याकडे म्हणजे शंकर प्रभूपासून, त्यांचं उदाहरण सगळ्यांना माहीत असेल, तिथपासून सद्गुरूंनी प्रत्येकाला घरी समजा अशा प्रॉब्लेम घेऊन कोण आले तर सद्गुरू सांगायचे की तू रिपीट कर, माझी प्रकृती बरी होते आहे, दिवसेंदिवस अधिक बरी होते आहे. हे सद्गुरू सांगायचे म्हणून मला माहीत ना. कृतज्ञता जर तुम्ही मनात आणली तर तुम्हाला सगळं काही आयुष्यात मिळेल, हे वाक्य सद्गुरूंचं आहे. कृतज्ञता हे सद्गुरूंनी थोडक्यात लिहिलं आहे पुस्तकामध्ये. आणि प्रवचनामध्ये सद्गुरू जास्तीत जास्त व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा आणि विश्वप्रार्थना याच्यावर बोलायची. याचा अर्थ हे त्यांना नको असं नव्हतं ना. असो, त्यामुळे ह्या साधना, ज्या 4 साधना आहेत ना, भयंकर प्रभावी आहेत आणि तत्वज्ञानाला धरूनच आहे. याच्यामध्ये काय मी नवीन की अजूनच बदलून सांगत नाही, हे तुम्हाला सांगतो. तेव्हा हे जर तुम्ही केलं, आणि इतके लोकांना अनुभव आहेत, फक्त केलं पाहिजे. आपल्याला तेव्हा आठवत नाही, तेव्हा आपण परिस्थितीने गांजून जातो. आणि मग अशा वेळेला त्याला शिव्या देणं, त्याला ब्लेम करणं, करत नाही, मुद्दाम करतो, पैसे खातो, हे करत बसल्या तर आपण काय म्हणतात त्याला, त्या चिंतनामध्येच आपण राहतो, बोललं ना. हे चिंतन करण्यापैकी शांत व्हायचं. प्रॉब्लेम कुठलाही असू दे, त्याला त्याच्याकडे बघून देवाचं भलं कर, देवाचं कल्याण कर, देवाचा संसार सुखाचा कर, देवाची भरभराट होते म्हणत राहायचं.
मग तुम्ही इंटरव्ह्यूला जा, तुम्ही कुठेही जा, कस्टमर बरोबर डील करायला जा, बिझनेससाठी कुठेही जा तुम्ही. तुमच्याकडे कोणी आलं प्रॉब्लेम घेऊन, मनातल्या मनात त्याचं भलं म्हणायचं. प्रॉब्लेम सगळे सॉल्व्ह होतात, सगळं काही होऊ शकतं. फक्त आपण परिस्थितीने गांजून जातो, परिस्थितीने निगेटिव्ह होतो, एवढे निगेटिव्ह होतो आपण की मग आपल्याला मग ते सुचत नाही, समजलं ना. तेव्हा या साधना करा, सगळ्यांना मजा येईल.